आज काय करू राहिली तू आई? कारलं कारलं उकडणार आहे. कारलं कारलं करू राहिली. का उकडून घेणार का? ठीक आहे. काय काय लागतं त्याला उकडायला? त्याला उकडायला लिंब, थोडासा गूळ, मीठ, तेल, हळद. आता कापून झालेलं आहे. आता तेल टाकते. 2 कापलं ना? हा 2 कापलं. आता हे असे आपले हे शेंगदाण्याचं कुठं भरून करता येत नाही. हा आणि काही बारीक उकडणार शेंगदाण्याचं कूट आणि हे आपलं लसूण. तरी आपल्याला असं लोणच्यासारखं हा लोणच्यासारखं जेवणासोबत खायला. दोन्ही पण उकळी देते. गॅस फुल ठेवायचा का? लोणचं आपलं हे पण टाकत नाही त्यात चिंच टाकते. लिंबू नाही टाकत. चिंच चालते, दही चालतं. दही पण टाकतात का? हा दही चालतं. लिंबू टाकते. काही लिंबू टाकते ते काढून. आणल्याला 3 चमचे मीठ टाकायचे. 3 चमचे मीठ उकडायला. हा उकडायला. हे चिंच आणि लिंबू घेतलं. हा चिंच आणि लिंबू. हा हे गोड. हा हा गूळ. अगोदर मीठ टाकून उकळून घ्यायचं का? हा बघा पोळी किती लाल झाल्या. सोनेरी कलरची. कसं टाकून दे टाकून. ते बघा पोळी चिंच टाकते तो. अरे रे बघा थोडी हळद टाकते. आमच्या आजीबाई गावाकडे असतात. तर इकडे आल्यात लेकीकडे. आज त्यात आपल्याला कारलं बनवून दाखवत आहे. आजीच्या हाताची चव वेगळीच असते. गूळ टाकला. जुन्या पद्धतीचं करण्याची पद्धत असते. गूळ टाकला, मीठ टाकलं, हळद टाकला, अगोदर तेल टाकलं, परतून घेतलं, चिंच टाकली. चिंच टाकली. आता हे किती मिनटं असं शिजून द्यायचं? ते शिजून द्यायचं. हे का 15 ते 20 मिनिटं. झाकण ठेवायचं त्याच्यावर? नाही झाकण नाही ठेवायचं. पाणी सुटायला नको का? आपोआप पाणी सुटतं. पाणी सुटतं मिठाचं, लिंबाचं, गुळाचं. आता 10-15 मिनटं शिजून द्यायचं ना? हा ठीक आहे. लिंबाचं आहे का, मिठाचं पाणी व्हायला सुरुवात झाली का? हा तुला हो ते सगळ्यात मिक्स होईल. हे पहा उकडल्यानंतर थोडं असं आता उकडायला लागलं हे. आता उकडू राहिला आहे छान, मस्त कलर पण छान आलाय त्याला. आता काय करायचं? लसूण ठेचायचं थोडंसं काढलं तो. कुठ काढला का आपण तो? मीठ काय ते? लसूण, मीठ शेंगदाणे तिखट आता हे सगळं मिक्स करून घेणार. असं काढून घेणार सगळं. मग एकत्र करणार. काय काय टाकलं त्याच्यात? शेंगदाणे, कांदा, लसूण, मसाला, हळद, मीठ आणि लसूण.
हां हे एकजीव करणार. एक जीव करणार. ते कारल्यात भरण्यासाठी आहे का? हा कारण्यात भरण्यासाठी पोळी. असा मसाला. कधी कधी लोणचं खाल्ल्यासारखं पण खातो ना आपण उकडून. लोणचं खाल्ल्यासारखं हा असा मसाला भरून त्याला परतील्यावर बी छान लागतं. सुक्कं कारलं, मसाला कारलं. प्रकार भरपूर आहे त्याचे. रस्सा पण करता येतं काळ्या मसाल्याचं. असं पण करता येतं. कोणी कारलं किसून सुक्कं करतं दोडक्यासारखं. आपलं कारलं शिजलं असेल ना आता? पाहावं लागेल ना. छान शिजले. पूर्ण पाणी पिऊन घेतलं. पाणी आटलं ना सगळं? सुक्कं झालं. बघा झाल्याशिवाय कसं भरता येईल मला असं भरता येईल. कारलं काढून घेऊ आपण आणि मग आजी ते भरून करणार. तव्यावर करणार ना आजी ते भरून. ते पण खूप छान शिजले. पाणी पण आटलं. आता काय करते भरते का? हा आता हे मसाला भरणार याच्यामध्ये. ते उकडून घेतलं मसाला बनवला. आता हे भरणार आणि तव्यावर करणार. काहींना असं पण कारलं आवडतं. मला असं आवडतं. मसाला कारलं. मसाला कारलं. छान लागतं असं कारलं ना. कारलं आरोग्यासाठी चांगलं असतं ना. पित्तासाठी रक्त शुद्ध होण्यासाठी अवश्य खावं माणसाला. कधीच अशाची जीवत नाही. असं का? कारल्याचा ज्यूस नाही पित. कारल्याचं ज्यूस पण पितात आहे ना. मग म्हणजे कारल्याची भाजी खाली तर पित्त पण कमी होतं का? अशाची जीवत नाही. पण नियमाने खाल्लं पाहिजे. उकडून कसं पण का? कच्चं ज्यूस करून. उकडून भाकरीसोबत तर रोज 2 फोडी खाल्ल्या पाहिजे. हळद मिठात उकडून तेल मीठ टाकून भरून घ्यायचं. आता मस्त. आता हे तव्यावर परतणार. आता काय करणार आजीबाई? आता तेल टाकते. आजीबाई स्वयंपाक करतात तरी पण तिचा पदर पडत नाही आहे. आम्हाला सुधरत नाही स्वयंपाक करताना. गावावर असताना बाजूने माणसं हातात किती बांगड्या, टोकर पदर. तेल टाकते. आता तेलाच्या नंतर काय काय टाकते? मोहरी पण टाकावं लागते. टाक. मोहरी थोडी तडतड होती ना. मोहरी थोडी तडतड झाली तर जिरे टाकायचे त्याच्यात. आता जिरे टाकते. कारलं बारीक करायचं तुला. बारीक करून गॅस त्याच्याकडे हे शिजून घ्यायचं. सोनेरी कलरचं परतून घ्यायचं. छान लागतं खायला. उद्या ते मसाला कारलं. उकडलेलं असतंच ना आपण. मसाला कारलं. झाकण ठेवलं आजीने आता याच्यावर. आता किती वेळ झाकण ठेवायचं आजीबाई? 5-10 मिनिटं सोनेरी कलर येऊस्तर. ओके. 5 मिनिटं झाले. छान बनवलं आजीने. आता आपण ते खाऊन बघूया थंड झाल्यानंतर. आजीच्या हाताला चव आहेच अशी. हे पहा आजीने छान कारलं बनवलंय. आता मी त्या कारल्याची टेस्ट घेते. आजीने कसं बनवलं ते पाहूया. खूप छान खूप छान. आजीने खूप छान बनवलंय. टेस्टी झालं एकदम. आवडलं का? खूप छान झालंय. मसाला मला कारलं आवडतं. म्हणजे ऐक तुम्हाला करायचं. मसाला कारलं कसं नाही करायचं? आता आजपासून मी करणार. तू शिकवलं ना तुझ्या हातची चव पण छान आहे. मसाला कसा घ्यायचा लक्षात राहिलं का? हो. लसूण, शेंगदाणे, कांदा, आजीची लसूण, हातची चव मसाला, भारीच आहे. तिखट, हळद. तुला विचारलं ना प्रमाण? हा. खूप मस्त. आवडलं तर करून खा. लक्षात ठेवा रेसिपी ओके ओके. कशी केली ती. मस्त मस्त खूपच छान झालं. खूपच छान खूपच मस्त. खातच राहा. खूप छान केलं आजीबाई. तुमच्या हाताला तुम्ही चव पण खूपच करून छान पहा. आमच्याकडून थोडंफार काहीतरी शिका. तुम्हाला काय भाजी पोळ्या आणि पोहे आहे. नाही आता लक्षात आणि ठेव. उपीट याच्या उपर काय येतं का तुम्हाला? नाही, नाही. तुमचं आता- नाटकात आता ते करणार करणार. लई केलं तर इडली सांबर. हे बघा आजी नाही का आजी आजी कशी करते बघा. लई केलं तर इडली सांबर, उपीट पोहे बस. बघा आजी लेकीला कशी सांगतीये शिकवतीये बघा. कारलं उकडताना पाहिजे. हळद मीठ तेल कसं परतायचं, मसाला कसा
आमच्या गौपई इकडे पण मसाला थोडा आहे तुला लसणाचा. खूपच सुंदर झालंय आजी हा? आवडलं ना तुला